ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना, त्यांनाच माहीत आहे की घर स्वच्छ ठेवण्यासाठी किती जास्त स्ट्रगल करावा लागतो. मी असं का म्हणत आहे माहीत आहे का, की दिवसभर माझ्या घरी ना खेळणेच खेळणे पूर्ण घरात पसरले असतात. त्यावर सोल्युशन म्हणून माझ्या मिस्टरांनी ना हे खूप सुंदर अशा टॉय बॅग्स बोलावल्या, ज्याचा स्टोरेज पण खूप मोठा आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे. याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. या टॉय बॅगमुळे एकदम कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळामध्ये माझं घर स्वच्छ राहण्यास फार मदत होते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्हाला जायचं होतं मार्टमध्ये आणि काही भाजीपाला आणण्यासाठी जयस्तंभवर पण जायचं होतं. ही जी बॉटल माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये दिसते ही आमच्या स्टुडंटनी काल यांना बर्थडे गिफ्ट म्हणून दिली आणि ती खूप सुंदर बॉटल आहे. थँक्यू तनू तुला. आणि त्याच्यानंतर हे काय झालं, ब्लर ब्लर का दिसतंय, तर हे होतं पूर्ण कॅमेऱ्याला ऑइल लागलेलं माझ्या डोक्याला आणि विनिशर डोक्याला बघू शकता पूर्ण चंपी करून छानपैकी ऑइल लावून बसलो होतो आम्ही. मला लक्षातच नव्हतं की संध्याकाळी बाहेर जायचं आहे म्हणून. पण ठीक आहे, अशीही बाहेर जाण्यासाठी कॉन्फिडन्स लागतो, कारण की कोण काय म्हणते, कोण आपल्याला कसं बघते, हे जेव्हा आपण विचार करणं सोडून देतो ना, तेव्हा आपण मस्त मौलासारखंच जगतो. आणि माझं तसंच आहे, कोणाला काहीही वाटो, मला जसं वाटते तशी मी जगते. त्याचमुळे लाईफ पण वाढणार माझी. ऑफकोर्स जेवढं जास्त स्ट्रेस घेणार ना, तेवढं जास्त तुमची लाईफ कमी होते आणि तुम्हाला फालतूच टेन्शन देतात लोकं. जेवढं तुम्ही घेणं सुरू करता टेन्शन, तेवढं जास्तीत जास्त आणखीन मिळतं. तुम्ही बिंदास राहा, लोकं आपोआपच तुमच्यापासून दूर होऊन जातात, निगेटिव्ह लोकं ऑफकोर्स. त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला जयस्तंभवरून आणि थोडीशी केली पेटपूजा. मी नाही खाल्लं, मी 2च पीस खाल्ले. त्यानंतर विनिशासाठी थोडं तिथून आम्ही काय करतो ना, उकडलेला आलू घेतो आणि तिथे चणे असतात, वाटाणे असतात उकडलेले, तर ते तिला खाऊ घालतो, जे की हेल्दी पण असतं आणि वेट गेन तिचं आहे सध्या विचार आमचा, तर त्या हिशोबाने आलू पण ठीकठाकच आहे तिच्यासाठी. नंतरचं नंतर बघू. आणि हे सगळं घेतल्यानंतर मार्टमध्ये पोहोचलो. मार्टमधनंही मला काही केकचं सामान घ्यायचं होतं. त्या व्यतिरिक्त काही रेसिपीज तुम्हाला दाखवायच्या आहेत, कारण की मला DMs आलेत की तुमच्या रेसिपीज किंवा होम रेमेडीज आम्हाला आवडत आहेत, तर आणखीन काही आमच्यासोबत शेअर करा. तर विंटरच्या हिशोबाने जे जे योग्य मला वाटतं, जसं माझ्या घरी जे जे होत आहे सध्याच्या स्थितीमध्ये, तर ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतेच. त्या हिशोबाने मी काही शॉपिंग वगैरे केली. आणि ना आजकाल विनिशाला सांगावंच लागत नाही कुठल्या शॉपमध्ये जायचं आहे काय, ती तिच्या मनाने आम्हाला नेते बरं का. आणि तिला काय जे वाटलं, जे ओळखीचं म्हणजे आयटम वगैरे वाटला, ती उचलून घेते तिथनं. नंतर स्टेशनरीमध्ये आलो. इथनं पण मला काही घरच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. त्या व्यतिरिक्त विनिशाच्या प्लेरूमसाठी पण काही गोष्टी घ्यायच्या, जसं की डस्टबिन वगैरे तिच्या प्लेरूमसाठीच घेतली मी. हे सर्व वस्तू घेता घेताच मी एक तिथे मस्त कडक गुळाचा चहा घेतला आणि ते सगळं घेऊन आम्ही निघालो फ्रूट स्टॉलवर. इथे येऊन काही सीजनल फ्रूट्स वगैरे जे होते ते मी घेतले आणि फ्रूट्स घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी येण्याकरिता. थँक्यू फॉर वॉचिंग. जय गजानन माऊली.